नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2025. आजच्या दिवशी आपण पोलीस भरतीचा पेपर 71 नंबरचा ॲनालिसिस करत आहोत येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या 5 टॉपिकवर आधारित प्रश्न जे आपल्या पोलीस भरतीमध्ये येतात किंवा पोलीस भरतीमध्ये याचं वेटेज आहे ते. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती, म्हणजे आपल्याला खाकी वर्दीत बघायचं आहे आणि आपल्याला 80 ते 85+ मार्क थेरी पेपरमध्ये मिळवायचे आहे. त्याच्यासाठीचा आपला माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्की कामात पडेल. तर तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला नवीन नवीन प्रश्नांची पद्धत व आकलन करण्याची पद्धत वाढेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आज आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. अलीगढ चळवळ कुणी सुरू केली? मौलाना अबुल कलाम आझाद, सर सय्यद अहमद खान, अकबर इलाहाबादी, मोहम्मद इक्बाल. कोणी चालू केली? सर सय्यद अहमद खान. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. आता सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी अलीगढ चळवळ सुरू केली होती. त्यात त्यांनी 1875 दिनांक लक्षात राहू द्या, 1875मध्ये मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि तेच पुढे जाऊन अलीगढ युनिव्हर्सिटी किंवा अलीगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून ओळखण्यात आले. लक्षात राहील तुमच्या. कोणतं 1875मध्ये कोणतं केलं होतं? मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज म्हणून स्थापना केली आणि तेच पुढं नावारूपास आलं. नावारूपास म्हणून काय आलं? अलीगढ मुस्लिम विद्यापीठ. राहील सगळ्यांच्या लक्षात? ओके. पुढचा प्रश्न. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली? मौलाना अबुल कलाम, सर सय्यद अहमद खान, लियाकत अली खान, मोहम्मद अली जिना. तुम्हाला आत्ताच सांगितलं सर सय्यद अहमद खान यांनीच अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची उभारणी केली. आणि पहिलं ते कोणतं कॉलेज होतं? मोहम्मद अँग्लो इंडियन ओरिएंटल कॉलेज, आणि त्यातच पुढं काय अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून विकसित झाली. या युनिव्हर्सिटीचा म्हणजे अलीगढ युनिव्हर्सिटीचा मेन उद्देश काय? आधुनिक आणि वैज्ञानिक शिक्षणाचा प्रसार करणे. काय उद्देश? आधुनिक आणि वैज्ञानिक शिक्षणाचा प्रसार करणे. लोकमान्य टिळक यांचे घर कोणत्या शहरात आहे? पुणे, मुंबई, रत्नागिरी, नागपूर. कोणत्या शहरात आहे? रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक सी रत्नागिरी शहरात आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म कुठे झाला होता? चिखली या गावी. कोणत्या तालुक्यात? दापोली या तालुक्यात. आणि कोणत्या जिल्ह्यात? जिल्हा हा रत्नागिरी आहे. आता राज्य तर सांगायची गरज पडणार नाही असं मला वाटतं, आणि राज्य आपला महाराष्ट्र आहे. हे लोकमान्य टिळकांचं. आणि लोकमान्य टिळकांनी 2 न्यूजपेपर चालू केले, एक केसरी आणि दुसरा मराठा. आणि सार्वजनिक गणेश उत्सव पण साजरे केले. सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती. आता विचारलं कोणी लोकमान्य टिळकांबद्दल, तुम्हाला 5 ओळीमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओके. अशा प्रकारचं सांगितलं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न. सुवर्णदुर्ग किल्ला कुठे आहे? विजयदुर्ग, दापोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी.
कुठे आहे? दापोलीला. रत्नागिरीमध्येच आहे सुवर्णदुर्ग किल्ला, तो दापोलीमध्ये आहे. हा किल्ला कोणी बांधला होता? आपल्या महाराजांनी बांधला होता. सुवर्णदुर्ग लिवायला जोडायला आला होता दापोली. कोणी बांधला होता? आपल्या महाराजांनी. महाराजांचं नाव काय? छत्रपती शिवाजी राजे किंवा महाराज, शिवाजी महाराज. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर. कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी, अहमदनगर किंवा अहिल्यानगर. हे दोन पर्याय आले तरी पण आपण हेच क्लिक करायचे. अहिल्यानगरची क्षेत्रफळ सुमारे किती आहे? 17,048 चौरस किलोमीटर. चंपराळा काय? चंपराळा अभयारण्य कुठे आहे? नागपूर, चंद्रपुरी, गडचिरोली, नांदेड. कुठे आहे? गडचिरोलीला आहे. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला? पुणे, नाशिक, रत्नागिरी. कुठे झाला? नाशिकमध्ये. ऑप्शन क्रमांक बी नाशिक. नाशिकमध्ये कधी झाला? 28 मे 1883 मध्ये झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म. त्यांनी कोणती संघटना स्थापन केली? अभिनव भारत ही नावाची संघटना स्थापन केली आणि हिंदुत्वाचा विचार मांडला. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? आंबा घाट, कुंभर्ली घाट, भोसरे घाट, ताम्हिणी घाट. कोणता लागतो? कुंभर्ली घाट. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. बक्सरची लढाई कधी झाली? 1757, 1761, 1764 आणि 1772. बक्सरची लढाई कधी झाली? 1764. कधी झाली ती? 22 ऑक्टोबर 1764. येणाऱ्या आजची तारीख किती? 9 तारीख आहे. येणाऱ्या 13 दिवसांनी बक्सरच्या लढाईला किती वर्ष होतील? 1764 मायनस 2025 करा, तेवढे वर्ष बक्सरच्या लढाईला होतील. आता बक्सरची लढाई कोणाकोणामध्ये झाली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ईस्ट इंडिया कंपनी आणि भारताच्या 3 मोठ्या रियासती. आता 3 मोठ्या रियासती कोणत्या तुम्ही विचारलं तर पहिली रियासत आहे बंगालचा नवाब. दुसरा आहे अवधचा नवाब. आणि तिसरा आहे मुघल सम्राट. त्यावेळेस बंगालचा नवाब कोण होता? मीर कासिम. कोण होता बंगालचा नवाब? मीर कासिम. अवधचा नवाब शुजाउद्दौला. आणि मुघल सम्राट कोण होता? शाह आलम दुसरा. सेकंड. हे 3 रियासती होत्या. यांच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि यांच्यामध्ये
बक्सरची लढाई झाली. आधुनिक भारतात जनक कोण? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजा राममोहन राय, सुभाषचंद्र बोस. कोण आहे आधुनिक भारतात जनक? राजा राममोहन राय. ऑप्शन क्रमांक सी, राजा राम मोहन रॉय. त्यांचा काळ किती होता? 1772 ते 1833. 1833 म्हणजे चार्टर ॲक्ट येतो आपला. आता त्यांनी काय केलं? विधवा पुनर्विवाह प्रचार केला. आता राजा राममोहन रायांचे कार्य, विधवा पुनर्विवाहाला प्रचार केला, सतीप्रथा बंद केली. मेन काय? सतीप्रथा बंद करणे हा त्यांचं लाईफमधला सगळ्यात मोठं काम आहे. आणि नंतर बालविवाह बंदी, आणि भारतीय नागरिकांमध्ये एक नवीन समाजाची संकल्पना मांडली त्यांनी, वैचारिक संकल्पना. रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस आणि दयानंद सरस्वती. कोणी केली? स्वामी विवेकानंद. ऑप्शन क्रमांक बी. कधी झाली ती रामकृष्ण मिशनची स्थापना? 1897 मध्ये झाली. चंपारणमध्ये शेतकऱ्यांचा लढा कोणाशी संबंधित होता? इंग्रज सरकार, नील उत्पादक, स्थानिक राजा व जमीनदार. चंपारणमध्ये शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? नील उत्पादका संबंधित होता. ऑप्शन क्रमांक बी, नील उत्पादन. ते तो कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? चंपारण सत्याग्रह कधी झाला? पहिल्यांदा चंपारण सत्याग्रह हा झाला 1917 मध्ये. बापूजी कधी आले भारतात? 1915 मध्ये. आणि त्यांनी पहिला जो सत्याग्रह केला तो कोणता होता? चंपारण सत्याग्रह होता बापूजींचा, ज्यावेळेस भारतात परतले तेव्हा. 1915 मध्ये जेव्हा बापूजी आले होते, किती ते 15 जानेवारी 1915 या दिवसाला भारत सरकारने काय म्हणून घोषित केले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, कारण हा प्रश्न आपल्याला खूप वेळेस येतो. 15 जानेवारीला कोणता आंतरराष्ट्रीय दिन किंवा कोणता राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. चंपारण सत्याग्रहाचं नेतृत्व महात्मा गांधींनी केलं होतं 1917 मध्ये. आणि आत्ता चंपारण कुठे? चंपारण जिल्हा हा बिहारमध्ये. आता हा लढा मुख्यतः कशाबद्दल झाला हे महत्त्वाचं आहे. हा नील उत्पादकाचा अत्याचारापासून शेतकऱ्यांना हक्क मिळवण्यासाठी व जमिनीवर नील लागवडी जबरदस्ती करणे याच्या विरोधात झाला. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? बालकवी आनंद, मीराबाई, रवींद्रनाथ टागोर, सूर्यकांत त्रिपाठी निराला. कोणी लिहिली? रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. सर्वात जुनी घटना क्रांती कोणती? फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती, अमेरिकन क्रांती, इंडस व्हॅली सभ्यता. कोणती? इंडस क्रांती विचारली त्यांनी. कोणती? अमेरिकन क्रांती. ऑप्शन क्रमांक. ही सभ्यता एक मोठी संस्कृती आहे. ही काय? एक संस्कृती आहे. याला आपण क्रांती नाही म्हणू शकत. ही फ्रेंच, रशियन, अमेरिकन क्रांती आहे. या तिन्ही पण क्रांती आहे. त्याच्यात पहिली क्रांती कधी आली होती? तर अमेरिकन क्रांती 1775 ते 1783 मध्ये आली होती. ही झाली अमेरिकन क्रांती. भारतातील सार्वजनिक क्षेत्रात सर्वात मोठी बँक कोणती? स्टेट ऑफ बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक,
इंडियन बँक, कॅनरा बँक. आता हे सगळ्यांनाच माहिती, सगळे बँकेत जातात. सगळ्यात मोठी बँक भारतातील स्टेट बँक ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. हरी हा कोणत्या प्रकारचा मांसाहारी या शाकाहारी आहे? मांसाहारी, सर्वाहारी, शाकाहारी, कीटकहारी. कोणता आहे? शाकाहारी. ऑप्शन क्रमांक सी. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र. रबर उत्पादन कशात कोणतं राज्य अग्रेसर आहे? केरळ राज्य अग्रेसर आहे. केरळ. गोमती, घागरा, कोसी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? यमुना, गंगा, सतलज, ब्रह्मपुत्रा. हे बघा, सतलज गेली पाकिस्तानमध्ये, ब्रह्मपुत्रा गेली चायनामधून आली आणि नॉर्थ ईस्टमध्ये वाहिली. या दोन नाही, गंगा आणि यमुना महत्त्वाचं आहे. तर गंगा या गंगाच्या ट्रिब्युटरी किंवा गंगाच्या उपनदी. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630, 15 ऑगस्ट 1627, 23 जून 1640, 1 जानेवारी 1625. आता जर सगळ्यांना जर 19 फेब्रुवारी माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रातला असा कोणताच माणूस नाही की त्याला 19 फेब्रुवारी माहीत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे बिंदास डोळे झाकून टिक करायचं आहे, कारण 15 ऑगस्ट येणार नाही, 23 जून येणार नाही, 1 जानेवारी येणार नाही. ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं योग्य उत्तर आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठं आहे? दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता. कुठे? हैदराबाद. ऑप्शन क्रमांक सी. जे विद्यार्थी UPSC एक्झाम पास होतात, काय होतात? एक्झाम पास होतात सिव्हिल सर्व्हिसची, ज्यांना IPS म्हणून पोस्ट भेटली राहते, ते पहिल्यांदा 4 महिने 6 महिने 6 मंथ हे मसुरीला ट्रेनिंग असती. नंतर ते मसुरीवरून शिफ्ट होऊन हैदराबादला जातात आणि हैदराबादला रिमेनिंग पोलीस अकॅडमीची ट्रेनिंग होती. ओके, राहील लक्षात सगळ्यांच्या? मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? कोलकाता, मुंबई, ढाका, दिल्ली. कुठे झाली? ढाकाला. ऑप्शन क्रमांक सी, ढाका. कधी झाली? 1906 मध्ये झाली. का झाली ती? 1905ला लॉर्ड कर्झन बाबांना काय केलं होतं? बंगालची फाळणी केली होती. काय केलं होतं मित्रांनो? बंगालची फाळणी केली होती कर्झन बाबांना. त्यामुळं भेदभाव निर्माण झाल्या आणि मुस्लिम लीगची स्थापना ढाका येथे 1906 मध्ये झाली. आणि बंगालची फाळणी परत कधी रोखवली गेली? 1911 मध्ये बंगालची फाळणी रोखवली. त्यावेळेचे व्हॉइसरॉय कोण होते? हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी हरितगृह वायू नाही? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन, नायट्रोजन ऑक्साईड. कोणता हरितगृह? हायड्रोजन, H2. ऑप्शन क्रमांक सी. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? रिकेटेस, ॲनेमिया, हायपरटेन्शन, डायबिटीज. कोणता होतो? ॲनेमिया. आयरनची कमी असेल तर ॲनेमिया असा आजार होतो, कारण शरीरात लाल रक्ताच्या पेशांची संख्या कमी होते. आयरन जर कमी असेल, आता सगळ्यात सांगतो, आयरन जर कमी असेल शरीरात माणसाच्या बॉडीमध्ये, तर लाल पेशींची संख्या कमी होते. लक्षात राहील? कमी होते आणि ॲनेमियासारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आता त्याचे लक्षणं काय? आयरन कमी होण्याचे
थकवा, कमजोरी व बॉडी काय करायची, पिवळी पडत चालती, बॉडी पिवळी पडणे इत्यादी. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? बँकिंग, विमा, शिक्षण, वाहतूक. इन्शुरन्स आला तर विमाच असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. ऑइल फ्रॉग हे कोणत्या प्रकारचे प्राणी जात आहे? सर्प, कासव, मेंढक, मगरी. कशाची? कासवाची जाते ऑइल फ्रॉग. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपला 25 मार्काचा पेपर संपलेला आहे. तर 25 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्हाला सांगायचे आहे कमेंट बॉक्समध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. डिसलाईक काय प्रॉब्लेम असेल तर डिसलाईक करून कमेंट करा. तुम्ही नवे असाल तर दररोज 7 वाजता आपल्याला लेक्चर बघायला भेटतं. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनसाठी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.